इकडे जाऊन बसा इकडे. थोडं इकडे. दोघं बसले. अमोल शेठ बोलतो. ठीक आहे ती माहिती विचारली सांग. पुजारी आहेत ना आता 2026 चालू आहे तर सालाबादप्रमाणे उरूस कार्यक्रम होणार आहेत देवस्थानचे. म्हणजे असं देवस्थान होणार आहे तरी इथे शुक्रवारी म्हणजे 13 तारखेला संदलची मिरवणूक होणार आहे. गावातनं प्रदक्षिणा घालणार आहेत मिरवणूक संध्याकाळी 8:30 वाजता इथे येईल. 5-6 वाजेपर्यंत निघणार आहे. संदल चढवला जातो देवाचा इथं. दुसऱ्या शनिवारी 14 तारीख या दिवशी देवाची जत्रा म्हणजे उरूस मोठ्या प्रमाणात साजरा होतो व अन्नदान भरपूर प्रमाणात होते. अन्नदानाचं हे देवस्थानचे असं वैशिष्ट्य आहे की हे पुरातत्व खात्यातील जुनं देवस्थान आहे. कमीत कमी 700 ते 600 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे. या देवस्थानामध्ये पहिल्यापासून उरूस कार्यक्रम हे सगळे चालत आहे व ग्रामस्थच्याद्वारे इथं अन्नदान केले जाते उरूसासाठी. आता विचारा काय विचारायचं. उरूस दरवर्षी असतो का? दरवर्षी असतो. दरवर्षी कुठल्या महिन्यात असतो? मार्च महिन्यामध्ये येतो. आता यावर्षी रमजान महिना आहे. रमजान महिन्यात उरूस आलेला आहे. त्याचं काय अधिक महत्त्व आहे? आता 2-3 वर्ष झाले 3 वर्ष झाले रमजान महिन्यात उरूस येतोय. धार्मिक दोन्ही समाज म्हणून इथं रमजान महिन्याचे बी जेवण चालू आहे त्यांचं सध्याला. आता या उरसाचा आयोजक कोण असतो? कोण म्हणजे आता उरूसाचा आयोजक लावून परिवार असते पण आपल्याला हे ग्रामस्थ हे आपली कंपनी ते सगळे सहकार्य करतात. मुस्लिम समाजाचा सहयोग जास्त आहे. ते पहिल्यापासून त्यांचा सहयोग जास्त आहे आम्हाला. अजून काय नाही. ऐक्याचे प्रतीक काय म्हणणार म्हणजे बाकी समाज मुस्लिम हिंदू समाज म्हणून सगळं सगळं ती म्हणा ती सगळ्यात महत्त्वाचं. नाही, ती शब्द दर्शन घेतो. आजारगाव म्हणजे हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्याचं प्रतीक हा, आहे. हे मंदिर म्हणजे मुस्लिम आणि हिंदू मुस्लिम समाजाचे वेगळं वैशिष्ट्य प्रमाण वेगळंच म्हणजे इथं सर्व जाती धर्माचे लोक दर्शनासाठी येतात इथे. तालुक्यात असं हा मंदिर तालुक्यामध्ये कुठंच असं हे नाही की बाहेर सर्व एका जागेवर आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजाचे सगळे एका जागेवर आहे. सध्या हा उरूस किती आहे असं काय सांगता येईल का? आता सांगता येणार नाही का की 700-800 वर्ष. त्याला किती आता 1264 मध्ये तेव्हापासून उरूस चालू झालेला आहे. 1264 पासून उरूस सध्या अविरतपणे चालू आहे. पण आज तागात चालू आहे. दुसरं कोण बोलणार? इथं पॉज करायचं इथं पॉज करायचं का? तुमचे काय हे बाबा हे आता पीर म्हणजे मुस्लिमांचं देवस्थान म्हणतात. लावून शिवाय चौक मंदिर कोणी बांधला कसं बांधला थोडं आता त्याचा इतिहास काय आमच्या पिढ्यानपिढी आलं त्याला तर आपल्याला एवढा म्हणजे काय जात नाही. आता आमची जवळजवळ 11 का काय पिढ्या झाल्या ते 11-12 पिढ्या झाल्या ते आमच्या. पत्रकार साहेब सगळीच मागे या सगळे माग म्हणजे सगळे फोटो या माग गणेशराव मागे आहे थोडं. या माग थांबा पुढे या मग. शूटिंग चालू आहे का?